नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण मराठी विषयाच्या एकूण 25 घटकांपैकी आतापर्यंत जे घटक आपण बघितलेले आहेत त्यामध्ये शब्दांच्या जाती आपण सुरू केलेल्या होत्या. शब्दांच्या जातीमध्ये आपण वर्ण कशाला म्हणायचं, त्यानंतर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनी म्हणजे वर्ण, आणि हे वर्ण ज्यावेळेस लिखित स्वरूपामध्ये लिहिले जातात त्याला अक्षर म्हणतात. अक्षरापासून शब्द बनतो. शब्द म्हणजे एका ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा समूह, त्याला जर काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला आपण शब्द म्हणतो. शब्दापासून या ठिकाणी वाक्य तयार होत असतं. तर असे मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. त्या शब्दाच्या एकूण 8 जाती आपण बघितलेल्या आहेत. 8 जातीपैकी 4 जाती विकारी आहेत. त्याला विकारी आणि अविकारी, 4 विकारी आहेत, 4 अविकारी आहेत. मग विकारी जाती कोणत्या आहेत तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या विकारी जाती आहेत. क्रिया, विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ह्या त्या ठिकाणी अविकारी जाती आहेत. यानंतर आपण बघितलं होतं नंबर 1 चा मुद्दा मराठी भाषेमध्ये एकूण 25 मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा आपण बघितला होता नाम. नाम म्हणजे काय? कुठल्याही व्यक्तीच्या, स्थळाच्या, प्राण्याच्या नावाला नाम म्हणतात. आणि नामाचे एकूण 3 प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले होते. सामान्य नाम म्हणजे एक गटाचं नाव ज्यामध्ये समान गुणधर्माच्या वस्तू पदार्थ असतात. विशेष नाम म्हणजे एकाच गटातील एक विशिष्ट गुणधर्म असलेले म्हणजे त्याच्यातली एक वस्तूचं नाव आणि त्या वस्तूमध्ये असलेला गुण, भाव किंवा धर्म जे आहेत त्याला आपण भाववाचक नाम म्हणलेलं आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी बघितलेला होता नामाचा लिंग विचार. लिंग कसं ओळखायचं या संदर्भामध्ये तुम्हाला सुद्धा अतिशय शॉर्टकट पद्धत सांगितली होती. एखाद्या शब्दाच्या पाठीमागे जर तो लागला तर पुरुषलिंग, ती लागली तर स्त्रीलिंग आणि ते लागले तर नपुंसकलिंग. त्यानंतर आपण पुढे पाहिलं होतं एक वचन, नामाचा वचन विचार. नामाचा वचन विचार. वचन विचारामध्ये आपण बघितलं होतं तर एक वचन म्हणजे काय, अनेक वचन म्हणजे काही शब्द एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये एकच असतात. या संदर्भामध्ये सुद्धा आपण माहिती बघितलेली होती. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा आपल्याला पाहिला होता उतारा वाचन. उतारा वाचन. आता उतारा वाचन करत असताना अगोदर प्रश्न वाचायचा की अगोदर उतारा वाचायचा? हे बघा मित्र हो, उतारा वाचन मध्ये आपल्याला टीईटीचा पेपर सोडवण्यासाठी 2.5 तासाचा वेळ आहे आणि 2.5 तासाच्या वेळामध्ये आपला पेपर अतिशय शांततेने कधी जरी सोडला तरी आपल्याला या ठिकाणी वेळ मिळतो. म्हणून उतारा वाचन करीत असताना अगोदर उतारा काळजीपूर्वक वाचा आणि नंतर त्या उतार्याच्या खाली दिलेल्या एकेका प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधून त्या ठिकाणी आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. अगदी सेम पद्धतीने आपण 5वा मुद्दा बघितला होता कविता वाचन. कविता वाचन मध्ये एक कविता तुम्हाला 4 गुणाची दिली जाते आणि त्या कवितेमध्ये 4 प्रश्न दिले जातात. कविता अगोदर वाचून घ्यायची, कवितेचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि त्या अर्थावरून मग एका प्रश्नाची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी द्यायची आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण आतापर्यंत नामासाठी 1, लिंगासाठी 1, वचन विचार 1, उतारा वाचनला 4 आणि कविता वाचनला 4. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण 1, 2, 3, 3 आणि 4, 7 आणि 4 11 गुणाचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे. एकूण टोटल 11 गुणाचा अभ्यास आतापर्यंत आपण केलेला आहे. आता आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये विभक्ती आणि सर्वनाम हे 2 मुद्दे बघायचे आहेत. विभक्ती आणि सर्वनाम म्हणजे 6वा मुद्दा येईल आपला विभक्ती आणि 7वा मुद्दा येईल आपला सर्वनाम. विभक्ती आणि 7वा मुद्दा येईल सर्वनाम. म्हणजे आतापर्यंत आपण 7 मुद्द्यांपर्यंत त्या ठिकाणी मराठीच्या 7 घटकांपर्यंत त्या ठिकाणी जात आहोत. तर सर्वात अगोदर आपण
जे आहेत, तर विभक्तीचा अभ्यास करूयात. विभक्ती म्हणजे काय? विभक्तीमध्ये ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत, 6 नंबरचा घटक आहे विभक्ती. विभक्ती नीट समजून घ्या. विभक्तीचा विभक्त म्हणजे वेगळा. आता इथं वेगळा कोणत्या अर्थाने घ्यायचा की वेगवेगळे शब्द जे आहेत वाक्यामध्ये ते वेगवेगळे शब्द येत असतात. वाक्यामध्ये शब्द वेगवेगळे येत असतात. उदाहरणार्थ बघा, हे 3 शब्द आहेत. हे 3 शब्द मूळ शब्द आहेत. यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची त्या शब्दाची छेडछाड झालेली नाही. मूळ शब्द आहेत. या ठिकाणी हे शब्दाचं मूळ रूप आहे. राम शब्दाचं मूळ रूप आहे. रावण हे शब्दाचं मूळ रूप आहे. आणि मार या शब्दाचं मूळ रूप आहे. याला जर का आपण काही प्रत्यय लावले आणि हे शब्द जर का आपण जशाच्या तशा घेतले तर कुठलंही वाक्य तयार होत नाही किंवा एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध आपण जोडू शकत नाही. म्हणजे मग आपल्याला या शब्दाच्या रूपात बदल करावा लागतो. हे झालं त्याचं मूळ रूप. आता मूळ रूपात आपल्याला बदल करावा लागतो. उदाहरणार्थ बघा, याला जर आपण ने प्रत्यय लावला, याला ला प्रत्यय लावला आणि याला ले प्रत्यय लावला, तर या शब्दाच्या मूळ रूपात आता तुम्हाला बदल झालेला दिसेल. आणि शब्दाच्या मूळ रूपात बदल करून वाक्यातील एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी जो संबंध येतो किंवा ज्या अक्षरांनी येतो, बघा, शब्दाच्या नीट मुद्दा लक्षात घ्या, शब्दाच्या मूळ रूपात बदल करून वाक्यातील इतर शब्दांशी ज्यावेळेस संबंध त्या शब्दांचा प्राप्त होतो त्यावेळेस त्याचं जे स्वरूप बदलतं त्याला म्हणायचं विकार. काय म्हणायचं त्याला? विकार. वाक्यात उपयोग बघा, वाक्यात उपयोग करत असताना शब्द जसेच्या तसे न वापरता त्यांच्या स्वरूपात बदल करून वापरावी लागतात. त्यांच्या स्वरूपामध्ये आता आपल्याला बदल करावा लागतो आणि तो बदल करून त्या ठिकाणी ती वापरावी लागतात. त्याला विकार म्हणतात. याला विकार म्हणायचं. आता राम हा शब्द आहे आणि राम हा मूळ शब्द आहे. राम या मूळ शब्दाला ने हा प्रत्यय लावला म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपामध्ये बदल झाला आणि जो बदल आपण या ठिकाणी झालेला आहे त्याला म्हणायचं विकार. आणि तो विकार म्हणजेच ने. आता या ठिकाणी बघा, तर विभक्तीचा सरळ सरळ अर्थ आपण घेऊ. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दाशी सीमाने आंबा खाल्ला. सीमाने आंबा खाल्ला. तर सीमाने आंबा खाल्ला या ठिकाणी या वाक्यामध्ये हा जो सीमा या मूळ शब्दाला जो प्रत्यय लागला याच्यामुळे काय झालं, तर या सीमाचा इतर 2 शब्दाशी संबंध आला. जर का याला हा प्रत्यय आपण लावला नसता तर सीमा आंबा खाल्ला याचा कुठलाही अर्थ निघाला नसता. आणि म्हणून वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दांशी, बघा, नामाचा किंवा सर्वनामाचा
इतर शब्दांशी, वाक्यातील इतर शब्दांशी इतर शब्दांशी जो संबंध येतो तो संबंध ज्या विकाराने येतो, इतर शब्दांशी जो इतर शब्दांशी ज्या विकाराने येतो त्याला व्याकरणामध्ये विभक्ती असे म्हणतात. मुद्दा लक्षात आला? एकच मुद्दा लक्षात ठेवायचा, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा इतर शब्दाशी संबंध स्थापन करण्यासाठी जे विकार या ठिकाणी वापरले जातात त्या विकारांना या ठिकाणी आपण काय म्हणतो तर विभक्ती त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. तर या ठिकाणी आता या ठिकाणी बघा, नामाला किंवा सर्वनामाला जो प्रत्यय लागलेला असतो थोडक्यामध्ये त्या प्रत्ययालाच विभक्ती प्रत्यय त्या ठिकाणी म्हणतात. आता परीक्षेमध्ये आपल्याला एकूण विभक्तीचे 8 प्रकार आहेत आणि हे 8 प्रकार परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता ते 8 प्रकार कोणकोणते आहेत ते तुम्हाला पाठच करावे लागतील, कारण विभक्ती हा असा भाग आहे की विभक्तीचे प्रत्यय आपल्याला ओळखायचे असतात आणि विभक्तीचे प्रत्यय वेगवेगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळे आहेत. अतिशय सोपा भाग आहे. हे बघा, विभक्तीचे प्रकार एकूण 8. पहिला प्रकार आहे प्रथमा. पहिला प्रकार कोणता आहे? प्रथमा. तर प्रथमा एक वचन मध्ये याला आणि अनेक वचन मध्ये कसे प्रत्यय लागतात ते बघूयात. एक वचन, अनेक वचन, हे पाठच करावं लागेल आपल्याला. हे जर का एकदा पाठ झालं तर आपल्याला विभक्तीचे कोणतेही प्रकार त्या ठिकाणी ओळखता येईल. प्रथमा कुठलाही प्रत्यय नाही. कसं पाठ करायचं बघा, प्रथमा प्रत्यय नाही. विभक्तीचा दुसरा प्रकार आहे द्वितीया. प्रकार पाठ करणं अतिशय सोपे आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि अष्टमी. म्हणून हे प्रकार आपल्या सहज ध्यानात राहतात. फक्त प्रत्यय लक्षात ठेवायचे. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया एक वचन मध्ये सलाते आणि अनेक वचन मध्ये सलानाते. हे पाठ करावं लागेल. आता तृतीया बघा, तृतीया विभक्तीचा तिसरा प्रकार आहे तृतीया आणि तृतीयाला नेशी, एक वचन मध्ये नेशी, अनेक वचन मध्ये नी, ही, ई, शी. हे अनेक वचन मध्ये तृतीया, नेशी, नीही, ईशी. चतुर्थी ॲज इट इज द्वितीया, जशीच्या तशी द्वितीयाला सलाने सलानाते आहेत तशीच ॲज इट इज तृतीया. चतुर्थी सलाते, द्वितीय जशी आहे तेच सलानाते. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीय सलाते सलानाते, तृतीय नेशी, नीही, ईशी, चतुर्थी सलाते सलानाते. आता पंचमी बघा, पंचमी उन्हून. पंचमीचा आहे उन्हून, गावाहून, इकडून, तिकडून. हे जे प्रत्यय लागलेले असतात ते पंचमीचे असतात. अनेक वचन मध्ये सुद्धा उन्हूनच, उन्हून. त्यानंतर षष्ठी, सोपा आहे, चाचीचे, आणि अनेक वचन मध्ये आहेत चे, च्या, ची. सप्तमीचा आहेत त, ई, आ आणि अनेक वचन मध्ये सुद्धा त, ई, आ. आणि अष्टमी बघा, अष्टमी म्हणजे
विभक्तीचा आठवा प्रकार प्रथमा प्रत्यय नाही आणि द्वितीयामध्ये फक्त नो. असा एवढा सोपा भाग या ठिकाणी विभक्तीचा आहे आणि हा तुम्हाला पाठच करावा लागेल. हा पाठ केल्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. लक्षात आलं? हा पाठ केल्याशिवाय पर्यायच नाही. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेशी निशी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन्हून, षष्टी चाचीचे चेच्याची, सप्तमी तया आणि अष्टमी नो. आता सप्तमी ध्यानात ठेवायचं ना, इथं त आहे, इथं त आहे सुरुवातीला. सप्तमी तया, द्वितीया सलाते सलानाते, चतुर्थी सलाते सलानाते. तर एवढा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आणि परीक्षेमध्ये एवढा चार्ट जर आपण पाठ करून ठेवला तर आपल्याला कुठल्याही विभक्तीचा प्रकार त्या ठिकाणी लिहिता येईल. ओके, इथपर्यंत आपण या ठिकाणी विभक्तीच्या संदर्भामध्ये थांबूयात. आता यानंतरचा आपला पुढचा भाग आहे सर्वनाम. सर्वनाम. आता आपण सर्वनामाकडे जाऊ. शब्दाच्या जाती ज्या आहेत त्या शब्दांच्या जातींमध्ये दुसरी व महत्वाची जात आहे ती म्हणजे सर्वनाम. तर सर्वनाम म्हणजे काय? एक मुद्दा या ठिकाणी नीट लक्षात घ्या. मी जे काही वाक्य लिहितो ते वाक्य काळजीपूर्वक बघा. पहा, रामा गावाला जातो. रामा हुशार आहे. रामा पेढा खातो. रामा पेढा खातो. रामाने रावणाला मारले. आता हा या काळातला राम नाही, हा पूर्वीचा राम आहे. तर बघा, इथं पहिल्या वाक्यामध्ये जे काही नाम आलं, पुढच्या वाक्यामध्ये तेच नाम आलं, तिसऱ्या वाक्यात तेच नाम आलं, चौथ्या वाक्यामध्ये तेच नाम आलं. पुन्हा 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 नामाची पुनरावृत्ती झाली. पुन्हा पुन्हा नाम आलं. मग पुन्हा पुन्हा नाम आल्यानंतर काय होतं? तर हे बघा, हे रटाळ सारखं होतं. रामा गावाला गेला, रामा हुशार आहे, रामा पेढा खातो, रामाने रावणाला मारले. पुन्हा पुन्हा राम 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 म्हणायचं काम नाही. म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच आपण जर घेतलं, रामा गावाला जातो, तो नुसतं तो जर घेतलं तर तो हुशार आहे, तो पेढा खातो आणि त्याने. आता इथं काय झालं? आपण नामाऐवजी काही शब्द वापरले. नामाऐवजी काय केलं आपण? काही शब्द वापरले. म्हणजे वाक्यात आणि काही शब्द वापरल्यानंतर काय झालं? नामाची पुनरावृत्ती टळली. पुन्हा पुन्हा येणारा पुन्हा पुन्हा येणारा राम या ठिकाणी टळला. बघा, इथे पुन्हा राम राम घ्यायचं काम नाही. रामा गावाला गेला, तो हुशार आहे, तो पेढा खातो आणि त्याने रावणाला मारले. म्हणजे वाक्यामध्ये सर्वनामाची व्याख्या आपल्याला अशी करता येते. मग वाक्यात नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम आणि नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जो शब्द वाक्यामध्ये वापरला जातो त्याला सर्वनाम म्हणतात. आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सर्वनामाची संकल्पना समजली असेल. मग सर्वनाम एक आहे का? नाही. अनेक प्रकारचे सर्वनाम आपण मराठी भाषेमध्ये बघतो आणि म्हणून या ठिकाणी सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आपल्याला बघायचे आहेत आणि तेही अतिशय जसं नाव आहे प्रकाराचं त्याच पद्धतीने शिकायचे आहे. जास्त टेन्शन घ्यायचं नाही आणि जास्त विचार सुद्धा करायचा नाही. अगदी सर्वनाम म्हणजे काय हा मुद्दा इथपर्यंत क्लिअर झाला. सर्वनामाचे एकूण 6 प्रकार. आता सर्वनामाचे 6 प्रकार आपण या ठिकाणी अतिशय व्यवस्थितपणे बघणार आहोत. सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे प्रकार एकूण 6. त्यापैकी पहिला प्रकार आपण बघू. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय?
प्रकारानुसारच आपल्याला शब्दाच्या अर्थानुसारच ते लक्षात ठेवायचं आहे. पुरुषवाचक शब्दामध्ये पुरुष आहे. आणि मग ज्यावेळेस दोन पुरुष एकत्रित येतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये बोलणं सुरू होतं. त्यांच्यामध्ये काय होतं? बोलणं सुरू होतं. एक पुरुष जर आला तर तो आल्यानंतर तो गप्पा मारायला सुरुवात करतो दुसऱ्याशी गप्पा मारायला सुरुवात केल्यानंतर तो बोलत असताना काय होतं तर तो स्वतःसाठी म्हणजे प्रथम पुरुष म्हणजे पहिला पुरुष तो दुसऱ्या पुरुषाला बोलतो आणि दुसऱ्या पुरुषाला बोलत असताना तो स्वतःसाठी काय शब्द वापरतो? स्वतः त्याच्यासाठी मी हुशार आहे, मी आज असं काम केलं, मी आज तसं काम केलं. आम्ही आता त्याच्यासोबत काय करतो तो मी सोबत जर आम्ही शब्द सुद्धा वापरतो कारण आम्ही मध्ये सुद्धा तो येतो. आम्ही सर्वजण ट्रिपला गेलो, आम्ही सर्वजण उद्या अभ्यास करणार आहोत, आम्ही सर्वजण टीईटी पास होणार आहोत. आणि म्हणून स्वतःबद्दल मी आणि आम्ही हे दोन सर्वनाम तो वापरतो. म्हणून त्याला पुरुषवाचक सर्वनामामध्ये प्रथम पुरुष म्हणजे पहिला पुरुष, बोलणारा पुरुष याला म्हणतात बोलणारा. बोलणारा जो पुरुष असतो तो प्रथम पुरुष. प्रथम पुरुषामध्ये बोलणारा पुरुष यामध्ये असतं बोलणारा. आता काय होतं हे बोलत असताना त्याचं कोणीतरी त्याच्या समोर दुसरा असतो आणि तो ऐकत असतो आणि म्हणून द्वितीय पुरुष म्हणजे त्याच्या समोर उभा असलेला दुसरा पुरुष. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुष समजलं? प्रथम पुरुष म्हणजे स्वतःसाठी स्वतः बोलतो मी आम्ही. आणि द्वितीय पुरुष त्या ठिकाणी त्याला बोलत असताना तो म्हणतो तू तसा आहे, तू जर असं केलं नसतं तर तसं झालं नसतं. आणि तुम्ही सगळेजण कसे आहेत? मूर्ख आहेत, तुम्ही सर्वजण व्यवस्थित वागत नाही. अशा पद्धती तो दुसऱ्यासाठी तू आणि तुम्ही असे सर्वनाम वापरतो. हा ऐकणारा असतो. आणि म्हणून बोलणारा स्वतःसाठी मी आम्ही म्हणून तो स्वतः पहिला पुरुष असतो म्हणून प्रथम पुरुष. ऐकणारा हा दुसरा पुरुष. आणि हे दोघ जण गप्पा मारता मारता यांचं जर चांगलं असेल तर हे काय करतात? तिसऱ्या पुरुषाविषयी बोलतात की तिसरा पुरुष म्हणजे तृतीय पुरुष म्हणतात त्याला. तृतीय पुरुष वाचक सर्वनाम. तर तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय होतं पहा? ज्याच्याविषयी ते बोलतात तिसऱ्या पुरुषाविषयी की तो असा होता, तो तर लयच येडा आहे बा, तो अभ्यासच करत नाही, ती खूप हुशार आहेत आणि ते लोक खूप कष्ट करतात, खूप मेहनत करतात. म्हणजे काय होतं की हे दोघं एकमेकाशी गप्पा मारत असताना तिसऱ्याची चर्चा करतात. तिसऱ्याची चर्चा करण्यासाठी ते ती आणि ते हे सर्वनाम वापरतात. आणि म्हणून तिसरा जो पुरुष आहे तो पुरुष आहे ज्याच्याविषयी बोललं जातं, ज्याच्याविषयी बोलतात तो असतो तिसरा पुरुष. आला हा मुद्दा लक्षात? पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणारा व्यक्ती स्वतःसाठी आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुसऱ्या व्यक्तीसाठी जे सर्वनाम वापरतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आणि मग पुरुषवाचक सर्वनामामध्ये एकूण 3 प्रकार आहेत. प्रथम पुरुष म्हणजे बोलणारा, पहिला बोलणारा. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी बोलतो तो. आणि तृतीय पुरुष म्हणजे हे दोघं जण ज्याच्याशी बोलतात ते. म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये मी आम्ही, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तू तुम्ही आणि ज्याच्याविषयी बोलतात तो ती ते. हे झाले तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर अशा पद्धतीने आपण पुरुषवाचक सर्वनामाच्या संदर्भात माहिती बघितलेली आहे. आता दुसरा प्रकार बघू आपण. इथपर्यंत तुम्हाला सर्वनामाच्या संदर्भामध्ये ज्या काही बाबी आहेत त्या क्लिअर झाल्या असतील. आता आपण काय करू? दुसरा प्रकार सर्वनामाचा पुरुषवाचक सर्वनाम झाल्यानंतर दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक. आता हे सुद्धा काय करायचं या शब्दावरूनच लक्षात ठेवायचं.
कारण मी तुम्हाला सांगितलं अगोदर की आपल्याला टीईटी पास व्हायचं आहे, कुठलंही बर्डन घ्यायचं नाही, विना बर्डन आपल्याला टीईटी तिथल्या तिथंच प्रश्नाची उत्तरं शोधायची आहे. आता दर्शक सर्वनामामध्ये काय आहे? दर्शक शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. दर्शक म्हणजे दाखवणे. आता काय दाखवायचं याच्यामध्ये? मग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. आता जवळची किंवा दूरची वस्तू, जवळच्या वस्तू जर आपल्याला दाखवायची असेल तर जवळची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? हा, ही, हे, हा टेबल, ही वही, हे पुस्तक, हे पान, हे असतं जवळची वस्तू दाखवण्यासाठी. आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय वापरतो? तर ते पुस्तक, तो टेबल, ती टीव्ही, तो फॅन. म्हणजेच जवळची वस्तू हा, ही, हे, आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण काय करतो? तो, ती, ते, तो, ती, ते. मुद्दा लक्षात आला? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यांना दर्शक सर्वनाम म्हणतात. आणि दर्शक सर्वनाम ही हा, ही, हे जवळच्या वस्तूसाठी आणि दूरच्या वस्तूसाठी तो, ती, ते, म्हणजे हे 6 दर्शक सर्वनाम आहेत. परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारला तर खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. इथं सुद्धा तुम्हाला संबंधी सर्वनाम. आता संबंधी सर्वनाम इथं सुद्धा संबंधी म्हणजे संबंध, काहीतरी संबंध आहे. काय संबंध आहे? तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी जे सर्वनाम संबंध दर्शविते. संबंध. आता वाक्यात पुढे, कारण अशा प्रकारचे संबंधी सर्वनाम येण्यासाठी 2 वाक्य असावी लागतात. पुढच्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम असते. उदाहरणार्थ बघा, जो चोरी करतो तो मार खातो. हे वाक्य काळजीपूर्वक बघा. या वाक्यामध्ये पुढं दर्शक सर्वनाम आहेत. तो, ती, ते दूरची वस्तू दाखवतं. आणि पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी कोणतं सर्वनाम संबंध दाखवू राहिलं? जो हे सर्वनाम संबंध दाखवू राहिलं. म्हणून जो हे काय झालं? संबंधी सर्वनाम. आणि संबंधी सर्वनाम फक्त ध्यानात ठेवायचेच किती? फक्त 3. जो, जी, जे. जो चोरी करेल तो मार खाईल, जो अभ्यास करेल तो पास होईल, जे पाप करेल ते नरकात जाईल, जे पुण्य करेल ते स्वर्गात जाईल, जी किंमत असेल त्या किमतीला ते विकल्या जाईल. अशा प्रकारे फक्त 3च जो, जी, जे. जो, जी आणि जे हे 3च संबंधी सर्वनाम आहेत. मुद्दा लक्षात क्लिअर झाला? फक्त तुम्ही काय करायचं? हे शब्द ध्यानात ठेवायचे आणि याच्यावरूनच ओळखायचं सर्वनाम. पुरुषवाचक मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय. दर्शक म्हणजे जवळची दूरची वस्तू दाखवण्यासाठी, जवळची दाखवण्यासाठी हा, ही, हे, दूरची वस्तू दाखवण्यासाठी तो, ती, ते. संबंधी सर्वनाम जो, जी, जे. वाक्यात पुढे येणारं जे दर्शक सर्वनाम आहे त्याच्याशी संबंध दाखविणारा शब्द म्हणजे दर्शक सर्वनाम. मुद्दा लक्षात आला? चौथा प्रकार याच पद्धतीने बघू. प्रश्नार्थक सर्वनाम. 2च आहे, ते ध्यानात ठेवायचे. वाक्यात कोण आणि काय 2च. कोण व काय हे 2 शब्द जर प्रश्न विचारण्यासाठी वापरले असेल तर त्याला प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. मुद्दा लक्षात आला? जर वाक्यामध्ये कोण व काय हे 2 प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले तरच प्रश्नार्थक सर्वनाम, नाही तर अन्यथा नाही. म्हणून मी शिक्षक मित्र हो, आपल्याला मराठी व्याकरणच असं शिकायचं आहे किंवा प्रत्येक विषयच असा शिकायचा आहे की तो त्यातल्या त्यातच आपल्याला ते सापडलं पाहिजे. असं काही फार व्याख्या पाठ करायची, उदाहरणं बघायचे ते नाही. शॉर्टकट पद्धत. प्रश्नार्थक सर्वनाम कोण
आणि काय या दोन शब्दाचा ज्यावेळेस वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असतं त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? प्रश्नार्थक सर्वनाम. उदाहरणार्थ, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, कोणी आणि ते काय आहे, काय काम करू राहिले तुम्ही, अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेस या ठिकाणी घरात कोण आहे, तुला काय करायचे आहे, असे जे प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि कायचा वापर होतो हे दोनच ध्यानात ठेवा. हे दोनच प्रश्न जर विचारला असेल तर प्रश्नार्थक सर्वनाम. आणि पाचवा प्रकार आहे अनिश्चित. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. सामान्य सर्वनाम हे सुद्धा अतिशय सोपं आहे. पहा, अनिश्चित किंवा सामान्य वरचेच दोन शब्द कोण व काय, ज्या वेळेस कोण व काय हे दोन शब्द वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी न वापरता सरळ सरळ अनिश्चित स्वरूपात येत असेल, मग अनिश्चित स्वरूपात कशी येतील? कोणी कोणास हसू नये, कोण आहे रे तिकडे, आलं का लक्षामध्ये? काय गर्दी आहे ही, काय प्रकाश आहे हा, काय शिक्षक आहे हा, अशा प्रकारचे शब्द ज्यावेळेस प्रश्न न विचारता सरळ सरळ अनिश्चित स्वरूपात वापरले जात असेल हे दोनच, तर त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. आला मुद्दा लक्षात? अनिश्चित सर्वनाम. इथपर्यंत मला असं वाटतं तुम्हाला सर्वनामाचे 5 प्रकार समजले असतील. आणि शेवटचा प्रकार आहे सर्वनामाचा 6वा प्रकार आहे आणि तो 6वा प्रकार आहे आत्मवाचक. आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम इथं सुद्धा तुम्ही नुसत्या या शब्दावरून तुम्ही सर्वनाम आत्मवाचक ओळखू शकतात. ज्या वेळेस आपण आणि स्वतः आपल्यासाठी आपल्या आत्मा म्हणतो की नाही आपण, आत्मा म्हणजे कोण? आपण. आपला आत्मा म्हणजे आपण आणि स्वतः. हे जे दोन सर्वनाम आहेत हे ज्यावेळेस स्वतःसाठी वापरले जातात त्यावेळेस त्याला स्वतः, आपण व स्वतः हे दोन सर्वनाम ज्यावेळेस आपल्यासाठी वापरले जातात, स्वतःसाठी वापरले जातात, म्हणून त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आपण आणि स्वतः ध्यानात ठेवायला सुद्धा दोनच आहे. आपण, स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहेत कारण ते स्वतःसाठी वापरले जातात, आपल्यासाठी वापरले जातात. आपण व स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहेत कारण ते आत्मा म्हणजे आपल्यासाठी, स्वतःसाठी ज्यावेळेस हे दोन सर्वनाम वापरले जातात त्यावेळेस त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. तर अशा पद्धतीने मित्र हो, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सर्वनामाचे 6ही प्रकार तुम्हाला ओळखता येतील. फक्त या मुद्द्यांकडे नीट लक्ष द्यायचं. प्रत्येक प्रकाराचा अर्थ फक्त लक्षात घ्यायचा आणि ते काही जास्त नाहीये. पुरुषवाचक मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय पुरुष तुम्हाला मी सांगितले. दर्शक फक्त हाई ये, तो ती ते. संबंधी जो जी जे अतिशय सोपे आहेत. प्रश्नार्थक कोण आणि काय आणि अनिश्चित कोण आणि काय, या दोन्हीमध्ये तुम्हाला फक्त काय फरक लक्षात घ्यायचा की कोण आणि काय हे प्रश्न विचारण्यासाठी आले तर प्रश्नार्थक सर्वनाम, आणि प्रश्न विचारण्यासाठी जर आले नाही तर अनिश्चित सर्वनाम ते समजायचं. आणि कोणी कोणास हसू नये, काय गर्दी आहे ही, काय माल आहे हा, अशा प्रकारचं जे शब्द वापरले जातात त्याला अनिश्चित. आणि आपल्यासाठी, आपल्या आत्म्यासाठी, स्वतःसाठी आपण आणि स्वतः हे दोन, म्हणजे अतिशय साधा आणि सोपा हा या ठिकाणी भाग आहेत. तर मित्र हो, आज आपण एकूण 25 घटकांपैकी 2 घटक या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. विभक्ती तुम्हाला पाठच करावी लागेल. विभक्तीचे प्रकार 8ही पाठच करावे लागेल. आणि विभक्तीचे प्रत्यय म्हणतात त्याला, विभक्तीचे प्रत्यय हे पाठच करावे लागतील. त्यावरून आपल्याला कोणती विभक्ती ओळखता येईल. आणि सर्वनामामध्ये नामाऐवजी वापरला जाणारा शब्द आणि त्याचे 6 प्रकार त्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. एकदा हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जास्तीत जास्त आपल्या बंधूंपर्यंत त्या ठिकाणी शेअर करा. मित्र हो, VSK अकॅडमीचं ॲप या ठिकाणी आलेलं आहे. VSK अकॅडमीमध्ये आपल्या सर्व विषयांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. त्यामध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही तयारी करून घेतली जाणार आहे. आणि म्हणून आपण लवकरात लवकर प्ले स्टोअरवर जाऊन VSK अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये आपला
व्हॉट्सअप नंबर टाका. व्हॉट्सअप नंबर टाकल्यानंतर त्या व्हॉट्सअपला OTP जाईल. तो OTP त्यामध्ये टाका आणि आपलं पूर्ण नाव, ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला बॅच परचेस करता येते. बॅचची फीस फक्त 2000 रुपये आहे. तर जास्तीत जास्त TETची तयारी करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने तयारी करण्यासाठी, जास्त टेन्शन न घेता हसत खेळत या ठिकाणी TETची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ठिकाणी हा व्हिडिओ पोहोचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आहे YouTube चॅनल VSK ऑनलाईन एज्युकेशन. या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सबस्क्राईब करावं, एवढीच मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि भेटूया आपण परत उद्या पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद.